क्रिमिनल ॲक्शनचा इशारा 14 वर्षाखालील मुलांचा प्रचारासाठी वापर केला तर राज्यातील महापालिका आणि इतर स्थानिक निवडणुकांचा प्रचार आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे। उमेदवार मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी सगळ्या प्रकारचे प्रयत्न करत आहेत। पायाला भिंगरी लावून प्रचाराचा धुरळा उडवला जातोय। नातेवाईक, मित्र, बाहेर गावाहून लोक बोलावले जात आहेत आणि काही ठिकाणी लहान मुलांनाही प्रचारात उतरवलं जाते। कायदेशीर दृष्टीने ही गोष्ट गंभीर आहे। केंद्र सरकारच्या बाल व किशोरवयीन कामगार कायदा 1986 नुसार 14 वर्षाखालील मुलांना कोणत्याही घरगुती, औद्योगिक, व्यावसायिक किंवा राजकीय कामांसाठी वापरू शकत नाही। यात अपवाद नाही, जर ही तरतूद मोडली तर फौजदारी कारवाई केली जाईल। राज्य निवडणूक आयोगाने या प्रकारावर लक्ष ठेवलं आहे। विशेषतः 5 ते 14 वर्षाखालील मुलांचा प्रचारात वापर आढळल्यास संबंधित उमेदवारावर कठोर कारवाई होईल, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे। प्रशासनाने सर्व राजकीय पक्षांना आणि उमेदवारांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे। पालन न केल्यास ही कृती गुन्हा म्हणून नोंदवली जाईल, याचा इशारा देखील देण्यात आला आहे। राष्ट्रीय गणतंत्र पक्षाचे अध्यक्ष प्रल्हाद गवारे यांनीही याबाबत सांगितलं की जर कोणताही पक्ष लहान मुलांचा प्रचारात वापर करत असेल तर तो लगेच थांबवा, अन्यथा कायदेशीर गुन्हा नोंदवला जाईल। लोकप्रतिनिधींनो, मुलं राजकारणासाठी वापरू नका। सुरक्षित आणि कायदेशीर प्रचारासाठी नियमांचे पालन करा। दरम्यान तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका।